सांगली झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून महापालिकेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात. सांगलीत झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून महापालिकेसमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक सुजित कुमार काटे यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. झोपडपट्टी धारकांना शासनाने निर्णयानुसार मालकी हक्काचे उतारे द्यावेत. महापालिकेच्याच मालकीची माळबंगला शुद्धीकरण केंद्राची जागा पुन्हा महापालिकेला विकणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी आणि चिंतामणी नगर येथील ओपन स्पेस विकणाऱ्यावर कारवाईसाठी हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे. ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या मार्फत आम्ही आमरण उपोषणाला बसलो असता गेल्या 3 वर्षामध्ये महापालिकेशी आम्ही जो काही पत्राचा पाठपुरावा केलेला आहे त्या पत्रांची अंमलबजावणी आयुक्त साहेबांनी या ठिकाणी केलेली नाही आहे, संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली नाही आहे. म्हणून या ठिकाणी उपोषणाची भूमिका आम्हाला घ्यावी लागलेली आहे. या उपोषणामध्ये 3 मागण्या आम्ही केलेल्या आहेत. प्रामुख्यानं आमच्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देतो म्हणून गेल्या 2023 पासून 5 वेळेला त्यांनी लेखी पत्र दिलेले आहेत. त्यांच्यावर त्यांनी आज अखेर काही कारवाई केलेली नाही आहे. म्हणून मनपा अधिनियम 56 व 72 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर दुसरा आमचा विषय माळबंगला जलशुद्धीकरण केंद्राची जागा त्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला आहे. महापालिकेची 4 एकर जागा व 7 कोटी रुपये प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी व इतर काही लोकांनी लुटलेले आहेत. त्याची चौकशी करण्यासाठी 20 सदस्यीय चौकशी समिती त्यांनी नेमलेली आहे. त्याचा अहवाल त्यांनी 1 महिन्यात द्यायचा होता. आज अखेर 9 वर्ष झाली, तो अहवाल पूर्ण नाही आहे. त्या विषयावर ज्या अधिकाऱ्यांची चौकशी समिती म्हणून नियुक्त केलेली आहे त्यांची या ठिकाणी मनपा अधिनियमाप्रमाणे कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. तिसरा विषय आमचा या ठिकाणी चिंतामणी नगर मधील जागा राजे विजयसिंह माधवराव पटवर्धन यांनी महापालिकेची जागा आहे, त्या ठिकाणी झोपडपट्ट्यांचं वास्तव्य आहे, ती जागा त्यांनी विकलेली आहे. या संदर्भात सुद्धा महापालिकेने आम्हाला 2 वेळेला 2 वर्षामध्ये पत्रव्यवहार त्यांनी आम्हाला दिलेला आहे की संबंधित जागा आम्ही ताब्यात घेतो म्हणून आणि संबंधितांवर कारवाई करतो म्हणून. त्याची त्यांनी या ठिकाणी कारवाई केलेली नाही आहे. म्हणून त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा या ठिकाणी मनपा अधिनियम 56 व 72 प्रमाणे कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत. या ठिकाणी जोपर्यंत आयुक्त साहेब या 3 मागण्यांच्या पत्रानुसार आम्ही त्यांना 13 तारखेला पत्र दिलेले आहेत. 3 ज्या मागण्या आमच्या आहेत, ज्या अधिकाऱ्याने आम्हाला पत्र दिलेले आहेत की महिन्यात कारवाई करतो, 2 महिन्यात कारवाई करतो, आज 2-2, 3-3 वर्ष झाले त्यांनी कारवाई केलेली नाही आहे. त्यामुळे त्यांच्यावर मनपा अधिनियमाप्रमाणे जोपर्यंत कारवाई करत नाही आहेत तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उपोषण सोडणार नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.